लोचा लफड़ा और जलेबी फाफड़ा इसे गुजराती के लाइफ से कोई नहीं निकाल सकता. त्यावर हर्षदचा भाऊ त्याला म्हणतो, ये डायलॉग बाजी ठीक है लेकिन इसमें रिस्क है. त्यावर हर्षद म्हणतो, रिस्क है तो इश्क है. आणि हाच डायलॉग एका मराठी माणसाने 108 वर्षांपूर्वी बोलून नाही तर करून दाखवलाय. एक असा मराठी अवलिया जो आपल्या अत्यंत जवळच्या पारशी मित्राकडून अंदाजे 2,000 रुपये उधारीवर घेतो आणि 108 वर्षांपूर्वी स्वतः स्थापन केलेल्या एका फर्ममधून करन्सी जर्मन ट्रेडमध्ये गुंतवणूक करतो आणि त्या जर्मन करन्सी ट्रेडमधून खूप मोठा प्रॉफिट कमावतो. तेव्हा या मराठी माणसाचं वय असतं केवळ 26 वर्ष. हा मराठी माणूस म्हणजेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या माणसाकडे खूप डिग्र्या होत्या. हा माणूस विलक्षण आहे. मी या माणसाचे आजवर खूप वेगवेगळे पैलू बघत आलोय. मला सतत प्रश्न पडतो, या माणसानं एका आयुष्यात एवढ्या भूमिका कसं काय निभावल्या असतील? पत्रकार, लेखक, संशोधक, वकील, उत्तम वक्ता, राजनेता, समाजसुधारक, संपादक, संशोधक आणि त्यात आणखी एक नवी भूमिका, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब अन स्टॉक ब्रोकर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग यांचा आणि डॉक्टर बाबासाहेबांचा काय संबंध? याचंच उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी. आजही आपल्या आजूबाजूला अशी मंडळी आहेत जी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवताना आपण बघत असतो. आणि काही माणसं अशी देखील आहेत ज्यांना शेअर बाजाराबद्दल माहिती आहे, पण माहितीचा अभाव किंवा त्यातील कमी ज्ञान यामुळे ते पैसे गुंतवताना शेअर मार्केटचा पर्याय निवडत नाही. आताच्या काळात एवढी भरगच्च माहिती, शिक्षण असून सुद्धा त्यांची गुंतवणुकीची हिंमत होत नाही. पण जवळपास 108 वर्षांपूर्वी एका मराठी माणसानं म्हणजेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टॉक अँड शेअर्स या नावाने एक सल्लागार कंपनी स्थापन केली होती. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 26 वर्ष. 26 वर्षांचे असताना या महामानवांची आर्थिक दृष्टी बघून या मराठी माणसासाठी नितांत आदर आणि प्रेरणा मनात निर्माण होते. हे खरं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ होते, हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यांचा शेअर बाजार आणि आर्थिक धोरणांशी अतिशय जवळचा संबंध होता. त्यातूनच त्यांनी 1917ला कोलंबियावरून परतल्यावर मुंबईतील दलाल स्ट्रीट म्हणजेच आत्ताचं जिथे आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे तिथे ही कंपनी स्थापन केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या स्थापनेपाठीमागे अनेक उद्देश होते. त्यातलंच एक म्हणजे महाराष्ट्र भूमीत जन्म घेतलेल्या माणसानं त्यांचा आर्थिक दृष्टिकोन कसा सुधारावा आणि या मार्गाने देखील पैसे कमावता येतील ही गोष्ट मराठी जनतेला लवकरात लवकर समजावी, हा त्यांचा मुख्य हेतू होता. या प्रॅक्टिकल आर्थिक जडणघडणीबाबत बाबासाहेबांना त्या काळीच समजलं होतं. यावरून ही गोष्ट समजून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक आणि आर्थिक विचारांबाबत किती प्रॅक्टिकल होते. 1917 ते 1920 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्या काळी त्यांनी या फर्ममधून गुंतवणूक करण्यासाठी भारतीय लोकांना आवाहन केलं. दलितांना आणि शोषितांना केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यापारात आणि गुंतवणुकीत रस घेता यावा, त्यातून त्यांना आर्थिक उभारी मिळावी म्हणून या कंपनीची स्थापना केली होती. आर्थिक जडणघडणीतून जातीय व्यवस्थेला टार्गेट करणं हे त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण त्या काळी शेअर बाजार आणि व्यापारावर विशेष जातींचीच मक्तेदारी होती. हीच मक्तेदारी मोडून काढण्यासाठी बाबासाहेबांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. बाबासाहेबांचा अत्यंत जवळचा एक पारशी नवल भातेना नावाचा मित्र होता. ते बाबासाहेब लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत होते. जेव्हा जेव्हा बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा तेव्हा नवल भातेना एका हाकेवर बाबासाहेबांच्या मदतीला धावून यायचे. तेव्हा जगभरात पहिल्या महायुद्धाची चाहूल लागलेली. बाबासाहेबांना त्या काही समजलं होतं की जर्मन या करन्सीमध्ये चढ उतार येणार आणि आर्थिक उलाढाली होणार. त्यामुळे बाबासाहेबांनी त्याची गुंतवणूक जर्मन करन्सीमध्ये गुंतवली. मित्राकडे 2,000 रुपये उसने घेऊन त्यांनी ही रक्कम गुंतवून त्यातून खूप मोठा प्रॉफिट कमावला आणि स्वतःचं भांडवल तयार केलं. आज आपण ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो त्याची बीजं बाबासाहेबांनी 100 वर्षांपूर्वीच पेरलेली होती. त्यांनी सांगितलेली 3 महत्त्वाची सूत्र आजही गुंतवणूकदारांना लागू होतात. ती म्हणजे बचत करा, गुंतवणूक करा आणि त्यातलं शिक्षण घ्या. थोडक्यात सांगायचं झालं तर काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असा भारत घडवायचा होता जिथं प्रत्येक नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्य असेल आणि शेअर बाजार हे त्यासाठी एक प्रभावी साधन असू शकतं असा त्यांचा विश्वास होता. कालांतरानं त्यांनी शाहू महाराजांकडून 200 पौंड घेतले. त्यावेळेस रुपयाच्या तुलनेत पाऊंडचा भाव पडल्यानं त्यांच्या वाटेला निराशा आली. पण त्या काळी त्यांनी स्थापन केलेल्या स्टॉक अँड शेअर्स कंपनीचं काम जबरदस्त सुरू होतं. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या दाराशी यायचे. त्यांच्याकडून स्टॉक मार्केट संबंधित सल्लामसलत करायचे, बक्कळ प्रॉफिट कमवायचे. हे सल्ला घेणारे लोक त्या काळचे उच्चवर्णीय असायचे. नंतर त्यांना कळू लागलं की आपण ज्या व्यक्तीकडून सल्ला घेत आहोत ही कंपनी चालवणारी व्यक्ती दलित आहे.
हे समजल्यावर ते क्लायंट्स त्यांच्या कंपनीमध्ये सल्ले घेण्यासाठी यायला टाळू लागले. काळांतरानं जातीय भेदभावामुळे ही स्टॉक अँड शेअर्स ही ब्रोकिंग कंपनी बंद पडली. सामाजिक परिस्थितीवर मात करत असताना, आयुष्याचे इतके पैलू सांभाळत असताना ही आर्थिक बाजूमध्ये लोकांनी जागं व्हावं, त्यासाठी आपण एक अशी कंपनी स्थापन करावी ज्यातून लोक प्रेरणेनं आणि अभ्यासानं पैशातून मोठे होतील. ही विचारधाराच किती क्रांतिकारी आहे याची प्रचिती यावरून येते. सोबतच बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये स्थापन केली. उद्योजक तयार करणं हेच यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर कृषी आणि औद्योगिक कौशल्यांसाठी प्रशिक्षण देणं या उद्दिष्टांबद्दल देखील त्यांनी लिहिलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या एका दस्तऐवजामध्ये एक मित्राला लिहिलेलं पत्र सापडलं. त्यात लिहिलेलं आहे की बाबासाहेबांचा मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद या दोघांना किरकोळ बँकिंग आणि व्यापार शिकवा, जेणेकरून आर्थिक बाजू ही ठामपणे ताकदवान राहील. इतकंच काय तर मित्र वराळे यांना तंबाखूचा व्यवसाय टाकण्यासाठी त्या काळचे 30,000 रुपये इतकी मोठी रकमी मदत डॉक्टर बाबासाहेबांनी केली होती. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून भांडवल हे उत्पादनाचं साधन आहे, ते वाढवण्यासाठी बचतीची गरज असते. त्याच तुलनेत त्यांचं शेअर बाजारातलं महत्त्व बघितलं तर शेअर बाजार हा कंपन्यांसाठी भांडवल उभं करण्याचा मुख्य स्रोत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाबासाहेबांच्या मते केवळ नोकरी करून प्रगती होणार नाही, तर समाजानं व्यापारात आणि उद्योगात उतरलं पाहिजे. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि उद्योजकता निर्माण होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकातील आर्थिक सिद्धांत आणि त्यांचे शेअर बाजाराशी असलेले नाते हे स्पष्टपणे मांडलेले दिसतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे करन्सी डिव्हॅल्युएशन अँड इन्फ्लेमेशन. म्हणजेच काय तर रुपयाचं अवमूल्यन आणि महागाई. तर त्यांनी असं लिहिलं आहे की जेव्हा महागाई वाढते तेव्हा कंपन्यांचा कच्चा माल महाग होतो, त्यासोबतच त्याचा प्रॉफिट पण कमी होऊ शकतो. बाबासाहेबांनी सुचवलेली चलन स्थिरता ही शेअर बाजारातील लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यानंतर विषय म्हणजे सुवर्ण विनिमय, म्हणजेच गोल्ड स्टँडर्ड वर्सेस गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड. त्या काळी ब्रिटिश सरकार सुवर्ण विनिमय प्रमाण वापरत असायचे, ज्यावर बाबासाहेबांनी कडाडून टीका केली. त्यांनी गोल्ड स्टँडर्ड जिथं करन्सीला सोन्याचं थेट समर्थन असण्याची शिफारस केली. त्यामुळे झालं काय की करन्सीमध्ये पारदर्शकता आली. गुंतवणूकदारांना खात्री असते की त्यांच्या पैशाचं मूल्य अचानक कमी होणार नाही आहे. आजच्या शेअर बाजारात ज्याप्रमाणे आपण फंडामेंटल्स बघतो त्यासारखंच देशाचं फंडामेंटल सुद्धा सुधारायला हवं, यावर त्यांनी भर दिला आणि देशाचे फंडामेंटल्स मजबूत केले. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांनी एक गोष्ट अशी नमूद केली की बँकिंग आणि क्रेडिट सिस्टीम, शेअर बाजार हा बँकिंग व्यवस्थेशी जोडलेला असतो. बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत देशात एक मजबूत सेंट्रल बँक नसेल तोपर्यंत क्रेडिट नियंत्रित करता येणार नाही. याच विचारातून जन्म झाला आरबीआय बँकेचा. आज शेअर बाजारातील व्याजदरांचं नियंत्रण म्हणजेच रेपो रेट हे आरबीआय निश्चित करतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या शेअर्सच्या किमतीवरती होतो. 5 डिसेंबरला झालेल्या बैठकीत आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली. नवीन रेपो रेट 5.25% झाला आहे. त्यामुळे बँकिंग सेक्टरमधल्या कंपनींमध्ये वाढ पाहायला मिळाली. तसेच कार लोन स्वस्त झाल्यामुळं वाहन विक्रीला चालना मिळून टाटा मोटर्स, मारुती सुझुकी यांसारख्या शेअर्सना बळकटी मिळाली. ही दूरदृष्टी बाबासाहेबांना तरुणपणात अवगत होती. हल्लीच्या जमान्यातील शेअर बाजारातील शिक्षण घेण्यासाठी इतके मार्ग असताना सुद्धा माणसं शेअर्स घेताना 10 वेळा विचार करतात. परंतु हे धाडस त्या काळी अंगी असणं म्हणजे अफाट बुद्धीचं वलय म्हणावं लागेल. हे विसरून चालणार नाही. आत्ताच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या पोरांचे आयडॉल हे वॉरन बफे, राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, हर्षद मेहता यांसारखे असतात. पण त्यात रिस्क है तो इश्क है असं म्हणत एका मराठी माणसाचं नाव देखील आदरानं आणि धाडसानं पुढे येईल. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हीच त्यांना अनोखी मानवंदना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेअर बाजाराबद्दलच्या कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेबांबद्दलचा हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.